मागील टॉपिकमध्ये आपण प्रकरण क्रमांक 2मध्ये इयत्ता 12वी हा जो अभ्यासक्रम आहे यामध्ये आपण लोकसंख्या लाभांशमध्ये आपण वयोरचना बदल किंवा वयोरचनेतील बदल झालेली वाढ याला आपण लाभांश असं म्हटलेलं आहे. यामध्ये जन्मदर, मृत्यूदर, जन्माचे प्रमाण याच्यावरून आपल्याला लोकसंख्या लाभांश सांगता येतो. अवलंबित्वाची संख्या, जन्माचे प्रमाण कमी किंवा जास्त, लाभांश म्हणजे काय, ही भागधारकांना प्राप्त झालेला नफा याच्यावरून सुद्धा आपल्याला लाभांश हा सांगता येतो. नफ्यातील होणारी वाढ म्हणजे देशामध्ये कार्यशील लोकसंख्या असलेलं प्रमाण. देशातील कार्यशीलचं प्रमाणमध्ये आपल्याला 0 ते 15 किंवा 15 ते 59च्या पुढील जो गट आहे तर त्या गटाचं विभाजन म्हणजे लहान गट, तरुण गट आणि वृद्ध गट, म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला लाभांश हा सांगता येतो. अवलंबित्वाचे लोकसंख्या प्रमाण याच्यावरून सुद्धा आपल्याला लाभांश हा सांगता येतो. म्हणजे याच्यावरून आपल्याला गुणोत्तरावरून आर्थिकदृष्ट्या किती क्रियाशील आहे याच्यावरून सुद्धा आपल्याला प्रगती कशी आहे हे सुद्धा आपल्याला सांगता येते. म्हणजे कार्यशील लोकसंख्येचं प्रमाण यामध्ये एका टप्प्यातून दुसऱ्या टप्प्यामध्येचं प्रमाण याच्यावरून सुद्धा आपल्याला त्यामध्ये लाभांश हा सांगता येतो. अतिरिक्त मनुष्यबळ, जास्त लोकसंख्या, कमी लोकसंख्या, मनुष्यबळाचा वापर, यामध्ये आर्थिक विकासाचा वेग वाढणे, अशा पद्धतीने लोकसंख्येचे फायदे, शिक्षण, आरोग्य, संशोधन, यामध्ये शासन, शैक्षणिक पातळी, आरोग्यविषयक योजना, अशा पद्धतीने आपण मागच्या तासामध्ये प्रकरण क्रमांक 2मध्ये लोकसंख्या भाग 2 यामधील हा लोकसंख्या लाभांश हा टॉपिक आपण शिकवला. आता याच्यामध्ये लोकसंख्या टॉपिकमध्ये आपल्याला पुढचं जे युनिट आहे तर त्या पुढच्या युनिटमध्ये आपल्याला यामध्ये सर्वसाधारणपणे आपल्याला या लोकसंख्या लाभांश नंतर जो युनिट आपल्याला सांगायचा आहे तर त्यामध्ये आपल्याला सर्वसाधारणपणे देश आणि देशाची प्रगती याच्यावरून आपल्याला सेवानिवृत्तीबद्दल किंवा सेवानिवृत्तीबाबत यामध्ये आपल्याला सुधारणांची अंमलबजावणी किंवा विचाराधीनता म्हणजेच आपल्याला ही सांगता येते. म्हणजे वेगवेगळ्या देशामध्ये जर्मनीमध्ये सेवानिवृत्तीचं प्रमाण किती आहे, जर्मनीमध्ये सेवानिवृत्तीचं जे प्रमाण आहे तर ते 2023पर्यंत 66 म्हणजे टप्प्याटप्प्याने यामध्ये वाढ झालेली दिसून येते. ती 66 आहे आणि 2029पर्यंत त्या ठिकाणी जर्मनीमध्ये 67 हे सेवानिवृत्तीचं प्रमाण असेल. आता हे झालं पहिलं उदाहरण. आता दुसरं उदाहरण आहे यामध्ये अमेरिकेमध्ये संयुक्त संस्थाने 1960मध्ये त्यानंतर जन्मलेल्या लोकांसाठी निवृत्तीचं वय या ठिकाणी जर्मनीमध्ये टप्प्याटप्प्याने वाढत जाऊन ते 67% झालेले दिसून येते. म्हणजे हे झाले जर्मनीबद्दल. तर युनायटेड किंगडममध्ये पुरुष व महिला या दोघांचेही सेवानिवृत्तीचं जे वेतनाचं जे वय आहे तर ते ऑक्टोबर 2020पर्यंत यामध्ये वाढून ते 66 आणि 2026 ते 28 दरम्यान यामध्ये हे जे वय आहे तर ते 67% करण्यात येईल असं युनायटेड किंगडमने सांगितले होते. म्हणजे युनायटेड किंगडम पुरुष आणि महिला दोघांची सेवानिवृत्तीचं वय यामध्ये ऑक्टोबरपर्यंत 2020पर्यंत या ठिकाणी 66 तर 2026 ते 28पर्यंत या ठिकाणी 67 करण्यात येईल असं युनायटेड किंगडमने सांगितलेले होते.
यामध्ये ऑस्ट्रेलिया हा जो देश आहे, तर ऑस्ट्रेलियामध्ये सेवानिवृत्तीचं वय 2023पर्यंत वाढवून ते 67 होईल असं सांगितले गेलेलं आहे. चीनमध्ये पुरुष आणि महिला या दोघांसाठी सेवानिवृत्तीचं जे वय आहे, तर ते 2045पर्यंत 65 हे सेवानिवृत्तीचं वय आहे, म्हणजे वाढण्याची योजना आहे. जपानमध्ये सेवानिवृत्तीचे वय हे 70पर्यंत वाढवण्याचा विचार त्या ठिकाणी केलेला आहे. आता भारत हे शेवटचं उदाहरण या ठिकाणी आपण सांगणार आहोत. यामध्ये सेवानिवृत्तीचं जे वय आहे सरासरी 60 वर्ष आहे. आस्थापनानुसार या ठिकाणी 55 ते 65% हे प्रमाण बदलत जाते किंवा ते प्रमाण त्या ठिकाणी आढळते. म्हणजे यामध्ये आपल्याला या तक्त्यामध्ये काय दर्शवले जाते, हा तक्ता अशा पद्धतीने आपल्याला विकसित अविकसित देशांचे वर्गीकरण करता येते. सेवानिवृत्तीचं वय वाढवण्यामागील कोणती कारणं असू शकतात, सेवानिवृत्तीच्या वयातील वाढीचा संबंधित देशाच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतो, 2045पर्यंत सेवानिवृत्तीचं वय वाढवण्यावर का विचार करत असेल. विकसित देशातील ही उदाहरणं विचारात घेतल्यास भारताने सेवानिवृत्तीच्या वयात वाढ करणे आवश्यक आहे का, अशाबद्दलचं या ठिकाणी आपल्याला स्पष्टीकरण हे देता येते. म्हणजे यामध्ये आपल्याला या सर्व रचनेमध्ये आपल्याला सेवानिवृत्तीच्या वयाबद्दल विचारणा सांगता येते. या युनिटचं जे भौगोलिक स्पष्टीकरण आहे, तर ते भौगोलिक स्पष्टीकरणामध्ये आपल्याला 2.2 मध्ये जो आकृती किंवा जो तक्ता दिलेला आहे, तर या तक्त्यामध्ये सेवानिवृत्तीच्या वयामध्ये वाढ करत आहे किंवा करण्याचा काही देशांचा विचार आहे. तर काही देश यामध्ये वृद्ध वयोगटातील लोकसंख्येमध्ये वाढल्यामुळे सेवानिवृत्तीचा वेतनाचा निधी, अन्य तरतुदी, वैद्यकीय सुविधावर पडणारा दबाव पडतो. म्हणजे निवृत्तीचं वय वाढवण्यास सुरुवात केली आहे का. लोकांचं आयुर्मान या ठिकाणी वाढत असल्यामुळे वृद्धांची संख्या ही वाढत आहे. म्हणजे वयापर्यंत काम करू शकतात. उदाहरणार्थ जपानमधील आयुर्मान हे सुमारे 84 आहे. तेथील सेवानिवृत्तीचे जे वय आहे, तर ते 60 वर्ष ते 70पर्यंत वाढवण्याचा विचार या ठिकाणी केलेला आहे. म्हणजे जपानचं जे उदाहरण हे अशा पद्धतीने दिलेलं आहे का, यामध्ये 60 ते 70 सेवानिवृत्तीचं वय या ठिकाणी जपानमध्ये दिसून येते. म्हणजे काही ठिकाणी लोकसंख्येचा विचार केला जातो किंवा लोकसंख्या वैशिष्ट्यांचा विचार करायला या ठिकाणी दिसून येते. म्हणजे यामध्ये आपल्याला वयोरचनेचा विचार करता यामध्ये अनेक प्रकारच्या युवकांचं प्रमाण कमी आहे किंवा जास्त आहे. सेवानिवृत्तीचं वय वाढवण्याचा विचार केला जातो का. त्याच्यामध्ये दुसरे उदाहरण आपल्याला सांगता येते. चीनचे सेवानिवृत्तीचे वय 2045पर्यंत बदलले जाईल. याचे कारण आहे, यामध्ये वयोरचनेमध्ये बालक व युवकांचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. भारतामध्ये आयुर्मान वाढत असण्याची जास्त दाट शक्यता आहे. म्हणजे अशा प्रकारे जर विचार केला तर यामध्ये असं लक्षात येतं का युवक आणि बालकांच्या वाढत्या प्रमाणाचा देखील विचार या ठिकाणी केला जातो. तर अशा पद्धतीने सेवानिवृत्तीच्या वयाबद्दल या युनिटची आपण माहिती ही सांगितली आणि हा घटकसुद्धा त्या लाभांश यामधील आपल्याला हा सांगता येतो. तिसरा जो पॉईंट आहे, यामध्ये तिसऱ्या पॉईंटमध्ये आपल्याला साक्षरता आणि शिक्षण यामध्ये आपल्याला हा पॉईंट या ठिकाणी सांगायचा आहे. लोकसंख्येतील साक्षरतेचे प्रमाण यामध्ये आपल्याला म्हणजे साक्षरतेचे प्रमाण देशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाचे प्रमुख घटक आपल्याला हा दिसून येतो. म्हणजे याचा थेट संबंध त्या देशामधील असलेलं राहणीमान, त्या देशाची असलेली स्त्रियांचा सामाजिक दर्जा, शैक्षणिक सुविधा शासनाच्या धोरणाशी असतो.
साक्षरता हे आर्थिक विकासाचे कारण आणि परिणाम हे दोन्ही आपल्याला दिसून येतात. देशाच्या आर्थिक देशाच्या आर्थिक प्र देशाच्या आर्थिक परिस्थितीवर यामध्ये आपल्याला देशाच्या आर्थिक परिस्थितीवर सर्वसाधारणपणे आपण जर विचार केला तर यामध्ये देशानुसार साक्षरतेची व्याख्या ही बदलत जाते. भारतामध्ये आपल्याला हे साक्षरतेचं जे प्रमाण आहे म्हणजे हे सर्व देशानुसार साक्षरतेचं प्रमाण हे सारखे बदलत जाते. भारतामध्ये 7 वर्षावरील व्यक्ती साक्षरतेच्या जनगणनेसाठी विचारात घेतली जाते. ज्या व्यक्तीस लिहिता वाचता किंवा गणिती क्रिया समजून करता येतात ती व्यक्ती या ठिकाणी साक्षर मानली गेलेली आहे. म्हणजे याचा अर्थ असा की यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने या युनिटमध्ये साक्षरतेची माहिती ही सांगता येते. यामध्ये पुढचा जो भाग आहे यामध्ये सर्वसाधारणपणे पुढच्या भागामध्ये आपल्याला व्यावसायिक संरचना आणि व्यावसायिक संरचनेची काही माहिती ही आपल्याला सांगायची आहे. म्हणजे व्यावसायिक संरचनेमध्ये कार्यशील लोकसंख्या उदाहरणार्थ 15 ते 59 या वयोगटातील स्त्री पुरुषांचे प्रमाण म्हणजे प्राथमिक, द्वितीय, तृतीय, चतुर्थक यासारख्या विविध व्यवसायामध्ये गुंतलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे वरील 4 प्रकारच्या व्यवसायामध्ये कार्यशील गटातील किती टक्के लोकसंख्या यावरून आपल्याला देशाच्या आर्थिक विकासाचा स्तर ठरवता येतो. या व्यवसायामध्ये गुंतलेल्या लोकसंख्येचं प्रमाण हे देशाच्या आर्थिक विकासाचा मापदंड असतो. याचे कारण म्हणजे विकसित राष्ट्रांमध्ये औद्योगिक आणि पायाभूत सुविधांवर प्रामुख्याने उपलब्धता असल्यामुळे देशातील कार्यशील लोकसंख्या द्वितीयक, तृतीयक आणि चतुर्थक व्यवसायामध्ये जास्त आढळून येते. याउलट देशाची जी परिस्थिती आपल्याला दिसून येते म्हणजे उदाहरणार्थ विकसित राष्ट्रामध्ये औद्योगिक पायाभूत सुविधा प्रामुख्याने उपलब्ध असल्यामुळे त्या ठिकाणी कार्यशील लोकसंख्या दिसून येते. द्वितीयक, तृतीयक किंवा चतुर्थक व्यवसाय ज्या ठिकाणी जास्त आढळतात किंवा याउलट देशाची अर्थव्यवस्था अजून कृषीप्रधान आहे म्हणजे तेथील कार्यशील लोकसंख्या प्रामुख्याने प्राथमिक व्यवसायामध्ये गुंतलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे याचा अर्थ असा का त्यामध्ये या आकृतीमध्ये आपल्याला काय स्पष्ट करता येते का तक्ता काय दर्शवतो, सर्वात जास्त कार्यशील लोकसंख्या कोणत्या व्यवसायात गुंतलेली आहे आणि ती कोणत्या वर्षी आहे. म्हणजे कोणत्या व्यवसायामध्ये सर्वात कमी कार्यशील लोकसंख्या गुंतलेली आहे आणि ती कोणत्या वर्षी आहे. कार्यशील लोकसंख्या कोणत्या व्यवसायामध्ये वाढताना दिसत आहे, कार्यशील लोकसंख्या कोणत्या व्यवसायामध्ये कमी होताना दिसत आहे. म्हणजे 1901 ते 2011 या सालातील अ-आ-इ या ओळीतील सांख्यिकीय माहितीच्या आधारे आपल्याला आलेखसुद्धा आपल्याला काढता येतो किंवा आलेख तयार करता येतो किंवा याच्यावरून आपल्याला स्तंभालेखाची तुलना करून निष्कर्षसुद्धा आपल्याला परिषदेमध्ये लिहिता येतो. अशा पद्धतीने आपल्याला यामध्ये भारताची व्यावसायिक संरचनेमध्ये शेतकरी, शेतमजूर, पशुधन, वनसंकलन, मासेमारी, खाणकाम हा प्राथमिक सेवा क्षेत्रातील हे 4 पॉईंट आहेत. तर द्वितीय सेवा क्षेत्रामध्ये उद्योगधंदे आणि बांधकाम या 2 घटकाचा समावेश यामध्ये होतो. तृतीयक सेवा क्षेत्रामध्ये व्यापार, वाणिज्य, वाहतूक, साठवण, दळणवळण इत्यादी सेवांचा यामध्ये समावेश होतो. अशा पद्धतीने ही टक्केवारीसुद्धा आपल्याला सांगता येते आणि अशा पद्धतीने या 4थ्या पॉईंटमध्ये आपल्याला अशा पद्धतीने स्पष्टीकरण हे सांगता येते. 5वा जो पॉईंट आहे 5व्या पॉईंटमध्ये लोकसंख्येची ग्रामीण आणि शहरी रचना.
लोकसंख्येच्या वास्तव्याच्या ठिकाणावरून आपल्याला ग्रामीण आणि शहरी असे दोन भाग पडतात किंवा वर्ग करता येतात. म्हणजे दोन्ही लोकसंख्येचं राहणीमान, व्यवसाय, सामाजिक रचना वेगळ्या असल्याच्या कारणाने वर्गीकरण सहज आपल्याला करता येते. म्हणजे ग्रामीण आणि शहरी भागातील लोकसंख्येचे वय, व्यावसायिक रचना, लिंग गुणोत्तर, साक्षरतेची, लोकसंख्येची घनता, विकासाचा स्तर यामध्ये आपल्याला स्पष्ट करता येते. म्हणजे यामध्ये लोकसंख्येची घनता या आपल्याला स्पष्ट सांगता येते. म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्याला त्या व्यवसायामध्ये कार्यशील लोकसंख्या जास्त गुंतलेली ही आपल्याला दिसून येते. शहरी भागामध्ये असे हे प्रमाण सांगता येते. म्हणजेच यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने या पॉईंटचं स्पष्टीकरण लोकसंख्येची ग्रामीण आणि शहरी रचना ही सांगता येते. यामध्ये पुढचा जो पॉईंट आहे, पुढच्या पॉईंटमध्ये आपल्याला खालील काही घटकांचा विचार या ठिकाणी केला जातो. उदाहरणार्थ पॉईंट आहे यामध्ये स्थलांतर. स्थलांतरामध्ये आपल्याला सर्वसाधारणपणे विशिष्ट पद्धतीने खालील दिलेल्या घटना वाचा आणि त्यामध्ये खालील काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला देता येतात का यानुसार आपल्याला हे सांगता येतात. उदाहरणार्थ रामप्रसाद हा उत्तर भारतामध्ये एका गावामध्ये लहानाचा मोठा झाला. हे उदाहरण या ठिकाणी का दिलेले, तो नंतर ती व्यक्ती म्हणजे रामप्रसाद ही व्यक्ती मुंबईला येते. म्हणजे त्याच्या काकाने त्याला मुंबईत नोकरी देतो असे मुंबईला बोलावून घेतले. हे पहिलं जे उदाहरण आहे त्या पहिल्या उदाहरणामध्ये आपण स्पष्ट या ठिकाणी स्थलांतराबद्दल या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे एक व्यक्ती या ठिकाणी सुरुवातीला प्रथम या दुसऱ्या विभागामधून, दुसऱ्या राज्यामधून आपल्या ह्या विभागामध्ये येते. ती व्यक्ती नंतर दुसऱ्या व्यक्तीला कामधंदा, नोकरी मिळवण्यासाठी तुला देतो म्हणून, नोकरी लावतो म्हणून, नोकरी तुला काम आहे म्हणून सांगून ती व्यक्ती स्थलांतर करते. दुसरं उदाहरण यामध्ये रितिका हिने पुण्यातील एका नामवंत महाविद्यालयातून पदव्युत्तर शिक्षण घेतले. तिला अमेरिकेतील एका मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली. 5 वर्ष झाली. रितिका आता तिथे स्थायिक झाली. आता हे स्थलांतराचं म्हणजे उदाहरण या ठिकाणी आपल्याला सांगायचे आहे. स्नेहमतचा देश युद्धाचा खाईत लोटला गेल्यामुळे सुरक्षेसाठी तेथील नागरिकांना तो देश सोडून व्यक्ती सक्तीने दुसऱ्या देशात जावे लागले. म्हणजे एखादी व्यक्ती सक्तीने सुद्धा दुसऱ्या आपला देश सोडून दुसऱ्या देशामध्ये आपल्याला जावं लागतं. हे तिसरं उदाहरण या ठिकाणी आपण सांगितलेलं आहे. चौथं उदाहरण यामध्ये बबनराव मराठवाड्यातील एका गावात राहणारा लहान शेतकरी आहे. तर शेतकऱ्याचं उदाहरण दिलेलं आहे. दुष्काळामुळं शेतीमध्ये नुकसान झाले आणि घरातील काही अन्य समस्यामुळे त्याने जमीन विकली. सहकुटुंब जवळचे शहर गाठले. आता तो शहरात काम करून आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे. पिंपळवंडीच्या रितेशने गावात शालेय शिक्षण पूर्ण केले आणि पुढील शिक्षणासाठी तो नाशिकला गेला. हे 5वं उदाहरण या ठिकाणी आपण सांगितलेले आहे. सातारच्या सुरेखा आणि संदीप यांची कन्या लतिका लग्न होऊन सोलापूरला गेली. आता याच्यामध्ये काही प्रश्नांची मालिका, वरील सर्व घटनांमध्ये कोणते साम्य आहे, सर्व घटनांमधील स्थानात फरक काय पडतो, त्याचे कारण काय असावे, हे सर्व ह्या नवीन अभ्यासक्रमामध्ये आपल्याला वेगवेगळ्या टाईपचं आपले स्वतःचे मत मांडण्याचा विचार किंवा आपले स्वतःचे जे मत आहे तर ते मत कशा पद्धतीचं असावे अशा प्रकारचं हे शिक्षण घेण्यासाठी शिक्षकांनी केलेले प्रयत्न आणि अशा पद्धतीने यामध्ये जुन्या आणि नवीन स्थानामधील अंतराप्रमाणे वरील घटनांचा क्रम हा लावला जातो. आपले मूळ स्थान सोडून
जाण्यामागच्या कारणाची यादी आपल्याला करता येते. वरील कारणाचे स्वेच्छेने अनिच्छेने असे वर्गीकरण आपल्याला करता येते. याशिवाय इतर कारणामुळे स्थलांतर होऊ शकते, त्याची माहिती आपण घेऊ शकतो. अशा पद्धतीने या पॉईंटचं फक्त हे स्थलांतर म्हणजे काय, तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी केले जाणारे स्थलांतर. म्हणजे स्थलांतर हे व्यक्तीने, समूहाने, गटाने, अनेक प्रकारच्या लोकांनी केलेलं जे स्थलांतर असते किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेलेली जी लोक असतात तर त्याला स्थलांतर असं म्हटलं जातं. म्हणजे त्या प्रदेशामध्ये अशा प्रकारचं स्थलांतर करण्यामागचं त्याचं भौगोलिक स्पष्टीकरण या ठिकाणी आपल्याला देता येतं. मग व्यक्ती आणि समूह म्हणजे स्थानाकडून दुसऱ्या स्थानाकडे, एका राजकीय विभागातून दुसऱ्या सीमेतून किंवा दुसऱ्या राजकीय सीमेमध्ये किंवा कमी किंवा अधिक कालावधीसाठी किंवा कायमचे जे स्थलांतर होतात तेव्हा त्या हालचाली स्थलांतर असे म्हणतात. ही स्थलांतराची व्याख्या आहे. स्थलांतर हे पूर्वनियोजित किंवा अचानक होऊ शकते, ते ऐच्छिक किंवा अनैच्छिक असते. स्थलांतरामुळे लोकसंख्येमध्ये बदल होऊ शकतात. ज्या प्रदेशामध्ये किंवा लोक इतर ठिकाणाहून स्थलांतरित होऊन आले आहेत किंवा त्या प्रदेशाची लोकसंख्या वाढते. जर लोक प्रदेश सोडून दुसऱ्या प्रदेशाकडे गेले तर त्या प्रदेशाची लोकसंख्या कमी होते. स्थलांतरामुळे मूळ प्रदेश, देणारा प्रदेश, स्थलांतर झालेला प्रदेश म्हणजे घेणारा प्रदेश, अशा दोन्ही प्रदेशातील लोकसंख्येचे वितरण, घनता, प्रारूप व रचना यात बदल होतो. स्थलांतराचे प्रदेशानुसार, कालावधीनुसार, उद्दिष्टानुसार, हेतूनुसार, अंतरानुसार असे वर्गीकरण केले जाते. म्हणजे काय, तर स्थलांतराचे हे वर्गीकरण, स्थलांतराचे दोन प्रकार आपल्याला या ठिकाणी सांगता येतात. पहिला जो प्रकार आहे तर त्या पहिल्या प्रकारामध्ये प्रदेशानुसार वर्गीकरण करता येते. प्रदेशानुसार वर्गीकरणामध्ये यामध्ये आपल्याला प्रदेशामध्ये वर्गीकरण आपल्याला अंतर्गत स्थलांतर म्हणजे आपल्या देशाच्या हद्दीच्या आतच, म्हणजे आपला जो देश आहे तर आपल्या देशाच्या आतच लोक स्थलांतर करतात, देश सोडून जात नाहीत. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात किंवा एका राज्यातून दुसऱ्या शहरामध्ये असे स्थलांतर केले जाते. उदाहरणार्थ भारतातील इतर राज्यातून मुंबईला स्थलांतरित होणे हे अंतर्गत स्थलांतराचं उदाहरण आहे. बाह्य स्थलांतरामध्ये आपल्याला या स्थलांतराच्या प्रकारामध्ये लोक आपला देश सोडून दुसऱ्या देशामध्ये जातात. उदाहरणार्थ भारतातून उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणे हे बाह्य स्थलांतराचं उदाहरण आहे. बाह्य स्थलांतराचं उदाहरण दिल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सर्वसाधारणपणे कालावधीनुसार वर्गीकरण हा दुसरा पॉईंट या ठिकाणी सांगायचा आहे. कालावधी वर्गीकरणामध्ये अल्पकालीन, दीर्घकालीन असे प्रकार या ठिकाणी आपल्याला सांगायचे आहेत. या प्रकारामध्ये स्थलांतर ठराविक कालावधीसाठी किंवा हंगामी स्वरूपाचे असे होऊ शकते. काही जमाती गुरांच्या चाऱ्याच्या शोधार्थासाठी ऋतूनुसार ठिकाण बदलतात. याला ऋतूनुसार होणारे स्थलांतर असे म्हणतात. महाराष्ट्रात काही जागी ऊस तोडणीच्या दिवसात अधिक मजुराची गरज असते. अशा वेळेस ऊस कामगार ऊसाच्या शेतात कार्यशील असतात. जेव्हा शेतावर काम संपते तेव्हा ते ऊस तोड मजूर शहरात जाऊन मजुरी करतात. हे हंगामी स्थलांतराचं उदाहरण आपल्याला हे सांगता येतं. दीर्घकालीन स्थलांतरामध्ये यामध्ये लोक आपले राहते ठिकाण दीर्घकाळासाठी सोडून नवीन ठिकाणी जातात. ते म्हणजे दुसऱ्या विभागामध्ये जातात आणि त्या ठिकाणी त्यांना काही खात्री नसते. आणि खात्री नसते म्हणजे याचा अर्थ ते ठिकाण पुन्हा परत थोड्या दिवसासाठी सुट्टी लागली का पुन्हा परत ते ठिकाण सोडतात. म्हणजे सुट्ट्यामध्ये येतात, सुट्ट्यामध्ये जातात. भारतातून लोक अमेरिकेच्या संयुक्त संस्थाने किंवा ग्रेट ब्रिटन या देशात जाऊन स्थायिक झालेले आहेत. किंवा काही गावातील काही लोक रोजगाराच्या
शहराकडे येऊन तेथेच स्थायिक झाले आहेत. हे दीर्घकालीनचं उदाहरण ही अशा प्रकारची उदाहरणं आपल्यालाही सांगता येतात. म्हणजे दोन्ही उदाहरणामध्ये स्थलांतरित झालेली व्यक्ती बऱ्याच कालावधीनंतर आपला मूळ ठिकाणी परत आली तर ते दीर्घकालीन स्थलांतर होते. जर व्यक्ती आपल्या मूळ ठिकाणी परत आलीच नाही तर ते कायम स्थलांतर होते. म्हणजे अशा पद्धतीने याशिवाय स्थलांतराचे ऐच्छिक आणि अनैच्छिक असे वर्गीकरण करता येते. आता यामध्ये स्थलांतराची कारणं आपल्याला स्पष्ट करायची आहेत. एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशामध्ये मानव स्थलांतर करताना त्यामागे वेगवेगळ्या प्रकारची कारणंही असू शकतात. त्यामध्ये आर्थिक कारण असू शकतं, सामाजिक कारण असू शकतात. मग सामाजिक आर्थिक कारणं सांगताना यामध्ये पहिला पॉईंट आहे प्राकृतिक यामध्ये नैसर्गिक आपत्ती येते, पूर येतो, दुष्काळ येतो, भूकंप होतो, ज्वालामुखीचा उद्रेक होतो, वादळे येतात, यामुळे स्थलांतर होते. यालाच प्राकृतिक असं म्हटलं जातं. आर्थिकमध्ये रोजगाराच्या शोधार्थासाठी, राहणीमान उंचावण्यासाठी, व्यवसायासाठी लोक स्थलांतर करतात. तिसरं कारण आहे यामध्ये सामाजिकमध्ये बऱ्याच वेळेला लोकांना सक्तीने स्थलांतर करावे लागते. सामाजिक समस्यांना तोंड देण्यापेक्षा ती व्यक्ती जागा सोडून जाण्याचा किंवा निर्णय लोक घेतात. एखाद्या विशिष्ट गटाच्या लोकांना स्थलांतर करायला भाग पाडले जाऊ शकते. भेदभाव, शिक्षण, आरोग्य, वैद्यकीय सुविधा, विवाह अशा कारणाने या ठिकाणी हे स्थलांतर सामाजिक स्थलांतर होऊ शकते. चौथा जो पॉईंट यामध्ये राजकीयामध्ये कधीकधी एखाद्या देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते. राजकीयदृष्ट्या समस्या उद्भवू शकतात. अशी परिस्थिती ज्या देशामध्ये लोक आपला देश सोडून दुसऱ्या देशामध्ये आश्रय घेतात, ही राजकीय परिस्थिती निर्माण होते. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला त्याचे भौगोलिक स्पष्टीकरण देताना किंवा भौगोलिक माहिती सांगताना यामध्ये जोपर्यंत एखाद्या ठिकाणी मानवाच्या सर्वसामान्य आर्थिक, शारीरिक, मानसिक गरजा भागवल्या जातात तेथेच मनुष्य राहतो. हे साधं उदाहरण आहे. म्हणजे याचा अर्थ असा का ज्यामध्ये मनुष्याच्या मानवाच्या आर्थिक, शारीरिक, सामाजिक, मानसिक गरजा हे ज्या ठिकाणी भागवल्या जातात तर तिथे मनुष्य वस्ती करून राहतो किंवा त्या ठिकाणी वास्तव्यात राहतो. म्हणजे अशा वेळेस तो त्या ठिकाणापासून दूर जातो. मानवाला मूळ वास्तव्यापासून दूर जाण्यास प्रवृत्त करणाऱ्या काही घटकांना आकर्षण त्या ठिकाणी केले जाते. मग त्याला आकर्षक घटक असं म्हणतात. उदाहरणार्थ रोजगाराच्या संधी कमी होणे, युद्ध, दुष्काळ, प्रदूषित किंवा काही ठिकाणी हवा अपकर्षक घटक म्हणून आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला हा घटक आपल्याला सांगता येतो. याउलट काही कारणामुळे एखाद्या क्षेत्राकडे काही व्यक्ती आकर्षित होतात. अशा कारणांना आकर्षक घटक असे म्हणतात. उदाहरणार्थ शिक्षण, उदाहरणार्थ रोजगाराच्या संधी उपलब्ध होणे, ह्या सर्व ज्या घटना आहेत तर यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने त्याचे भौगोलिक स्पष्टीकरण हे सांगता येते. त्यानंतर स्थलांतराचे लोकसंख्येवर होणारे परिणाम. लोकसंख्या अभ्यासात अनेक घटकाचा विचार केला जातो. लोकसंख्येत वितरण, घनता या दोन्ही घटकावर स्थलांतराचा परिणाम होतो. लोकसंख्येचे स्थलांतर हे 2 प्रदेशानुसार होत असते. त्यातील एक प्रदेश देणारा तर दुसरा प्रदेश घेणारा असतो. प्रदेशातील लोकसंख्येला स्थायिक होण्यासाठी निवारा किंवा त्याला निवास किंवा पाणी पुरवठा, वाहतूक, आरोग्य, शिक्षण, मनोरंजन, विविध सेवा सुविधा आवश्यक असतात. स्थलांतरामुळे देणाऱ्या प्रदेशातील अशा सोयी सुविधा वापरविना किंवा कमी वापरल्या जातात. त्यावर झालेला खर्च आवश्यक असतो, कारण तेथील लोकसंख्या कमी झालेली असते. अशा प्रदेशात लिंग गुणोत्तर तसेच वयोरचनेचाही मोठा बदल घडतात. केरळ राज्यातील कार्यकारी वयोगटातील बहुसंख्य पुरुष रोजगारनिमित्त परगावी परदेशी जातात. या राज्यात
त्यामुळे पुरुषाचे स्त्रियांचे प्रमाण जास्त आहे. उदाहरणार्थ 1084 जनगणना 2011 हे त्याचं उदाहरण आहे. लोकसंख्येच्या वयोरचनेचा विचार करता बालक आणि वृद्ध वयोगटातील लोकसंख्या जास्त आढळते. अशा पद्धतीने या युनिटमध्ये आपण बरीचशी माहिती ही आपण स्पष्ट केलेली आहे. बाकीचं नंतरच्या तासाला घेतली जाईल.